5 षटकांचा असणार आहे। स्ट्राइक वरती जयेशला आपण पाहतोय, तर नॉन स्ट्राइक वरती अनुजला, गोलंदाजीला तयार असेल आदित्य। मुनवलीचा एक खतरनाक तेज तर्रार गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा, एक अनोखी शैलीने गोलंदाजी करणारा जयेश समोर पहिला चेंडू आदित्यचा। चांगला फटका बघा, ग्राउंडचा पूर्ण वापर करण्याचा प्रयत्न होता। वन बाउन्स ट्रॅव्हल होत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, पंचांचा इशारा येईल, चौकार। पाहिलं ना तर जयेशनी बरेचसे वर्ष या मैदानामध्ये खेळ करून दाखवलाय आणि त्याच खेळाचा परिणाम आज मात्र मुनवली संघाच्या विरोधात खेळताना उपयोग मात्र करून घ्यायचा आहे, खेळी करून दाखवायची आहे। आणि ही जिद्द आज मात्र जयेशच्या बॅटमॅनना पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली। चेंडू चौकासाठी ट्रॅव्हल झाला आणि आंबायचा आहे दुसरा चेंडू। हा सुद्धा चेंडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा, त्यापेक्षाही उत्कृष्ट असा दर्जाचा हा षटकार येतोय। चेंडू जाईल सीमारेषे पार, धावा मिळतील 6। गोलंदाजीला सुरुवात करण्यापूर्वी आदित्यचं कौतुक केलं होतं। कुठेतरी आदित्य हा मुलवणीसाठी एक चांगला गोलंदाज मानला जातो, किंबहुना ह्या ठिकाणी त्यांनी गोलंदाजी करून सुद्धा दाखवलेले आहे। बऱ्याचशा आपण माध्यमातून आपण जर बघितलं तर आदित्यला कर्णधारांनी चेंडू हातामध्ये दिल्यानंतर बरेच वेळी त्यांनी चांगली पराक्रम केलेली गोलंदाजी सुद्धा पाहिले, परंतु समोर असलेला फलंदाज जयेश हा मात्र बरेच वर्ष सुद्धा जवकासरी प्रतिनिधित्व करतोय। धावसंख्या मोठी रचण्याचा निश्चय मात्र करून आलाय। हा तिसरा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका, सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न। आता मात्र बघा, गोलंदाज ह्या ठिकाणी एक चांगला चेंडू फेकण्यामध्ये यशस्वी झाला। ह्या चेंडूची वाट पाहत होता तो चेंडू निर्धाव जाण्याची गरज होती, कारण 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यानंतर दडपण वाढले। मनोले संघाला सुद्धा माहिती आहे की 5 षटकांच्या या खेळामध्ये कमीत कमी 40-45 वरती नवगाव संघाला रोखायचं आहे। हे समीकरण घेऊन मैदानामध्ये गोलंदाजीसाठी उतरलेला हा संघ आतापर्यंत 3 चेंडू 10 धावांवरती आलेला पाहायला मिळतोय। हा सुद्धा चांगला आहे। पहिल्या चेंडूमध्ये ज्या प्रकारे शॉट खेळला तशाच पद्धतीचा हा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जाईल ट्रॅव्हल होत, कार्पेटचा आधार घेऊन चेंडू 4 धावांसाठी येईल, चौकार। वाटत होतं की आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग सामने का होतात, परंतु हा सामना जर पाहिलात ना तर आयोजकांचं या ठिकाणी कौतुक, ज्या पद्धतीमध्ये हे लॉट्स पडलेत, एक से बढ़कर एक संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला ठेवलेले पाहायला मिळतात। आणि त्यात परिस्थितीमध्ये जयेशनी अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। चेंडू नंबर 5, मोठा फटका व्यासपेठेच्या दिशेने, चेंडू बराचसा लांब सीमारेषे बाहेर, मिळेल भरपूर मोठा षटकार। तर पत्त्यांमध्ये सुद्धा गुलाम राणी बादशाह आले का आपण मोठे पट्टी आलो असं म्हणतो, हे षटक सुद्धा त्याच प्रकारे आले। पहिल्या चेंडू मध्ये सुद्धा चौकार आलाय, दुसऱ्या चेंडू षटकार, तिसरा चेंडू निगेटिव्ह पद्धतीचा होता, त्यापुढील चौकार षटकार। 5वा चेंडू, हा सुद्धा मोठा फटका आहे। काय घडेल काय बिघडेल जर तरची गोष्ट, क्षेत्ररक्षण करणार चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, निश्चितच मोठा फटका, पुन्हा एकदा षटकार। या षटकाचा आपण जर विचार केलात ना तर एक महागड षटक नेहमीच म्हणू शकतो, परंतु थोडासा चिंतेमध्ये असेल यांचा कर्णधार, कारण आदित्यवरती जबाबदारी मोठी होती। ह्या चेंडूवरती किंवा ह्या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्या ठेवायची होती। ज्यावेळी पॉवर प्लेच्या षटकचा आपण विचार करतो, 2च खेळाडू आपल्या सर्कलच्या बाहेर असतात, त्यांचा विचार करून गोलंदाजी करणं गरजेचं असतं। परंतु जयेश सुरेकर हा खरंच खूप मोठा खेळाडू आहे। पाहायला गेला तर कमी वयोगटातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, 24 ते 25 या खेळाडूचं वय असेल, परंतु जर फलंदाजी बघितलीत ना, एखादा नामवंत खेळाडूला सुद्धा लाजवेल अशी फलंदाजी आता ह्या षटकामध्ये करून दाखवले। तब्बील 26 धावांचं लक्ष आणि 26 धावा ठोकलेलं हे षटक आदित्यच्या माध्यमातून आणि जयेश सुरेकरने ठोकलेलं आपल्याला पाहायला मिळते। आता मात्र षटक समजतंय, ज्या ठिकाणी भगवा फडकतोय त्या दिशेने गोलंदाजी करण्यासाठी, ज्या ठिकाणी गोलंदाज एक प्रमुख गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला आणावा लागतो, टेकावा लागतो, असं रणनीती असलेला गोलंदाज अक्षय घुळेकर नक्कीच हा आपल्याला आलेला पाहायला मिळतो। नक्कीच म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी गोलंदाजी करायला
मला संधी मिळाली तर त्याने सुद्धा अक्षय गुळेकरनीच मला दिली होती. नक्कीच हे कुठेतरी ना सांगण्यासारखं असतं, कारण आपल्यापेक्षा एखादा खेळाडू मोठा जर झाला तर आपण कुठेतरी मागे पडू हा कधी विचार करत नाही. ज्या ज्या खेळाडूंमध्ये ज्या जी क्वालिटी आहेत ती ओळखून त्याला कशी संधी देता येईल, त्याला कसं मोठं करता येईल हे मात्र अक्षय गुळेकर आपण नेहमीच पाहतो. असा हा अक्षय गुळेकर मैदानामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पंचांच्या डाव्या साईडना गाड करत गोलंदाजीला सुरुवात करणार. पहिला चेंडू आता मात्र अनुज राऊतसाठी. चांगला चेंडू होता, फुलटॉस पद्धतीचा होता, सोडली आणि ही चुकी मात्र झाली. कारण अक्षय गुळेकर हे नाव मोठं आहे, अनुज राऊतला सुद्धा माहिती असेल, प्रत्येक वेळी आमने सामने आलेले हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र माहिती असेल की अक्षय गुळेकरच्या विरोधामध्ये आपल्याला चुकी करायची नाहीये आणि पुढे येणारे गोलंदाजाला आपण नक्कीच मारा करू. हे मात्र षटक, ही मात्र रणनीती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू निर्धाव गेला, पाहायचं उर्वरित 5 चेंडूवरती काय घडेल, अनुज राऊत काय करेल. दुसरा चेंडू पुन्हा एकदा अनुजसाठी. या ठिकाणी सुद्धा फुलटॉस चेंडू होते, पंचांचा निर्णय न बाकी असेल, परंतु काय घडलंय, चेंडू बराचसा राम सीमारेषे बाहेर येतोय. षटकार. असेल पंच, तिसरे अंपायर आपले ते आपल्या पंत कळवतील. तिथे कोणी जायचं नाही पंचांच्या व्यतिरिक्त. जो काही निर्णय असेल तो पंच लाईव्हच्या माध्यमातून आपल्या पंत कळवतील. 2 ते 3 सेकंदामध्ये आपल्यापर्यंत हा निर्णय पोहोचेल. अक्षय गुळेकर गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट यॉर्कर वरती चेंडू हा फेकला होता. निश्चितच अनुज राऊतला सुद्धा खेळण्यापासून हा चेंडू समजला नसेल, अन्यथा चेंडूचा पार करण्यापूर्वी कुठेतरी चुकले असतील, परंतु पुढच्या चेंडूवरती बॉलरनी चुकी केली. मग बॉलरची चुकी म्हणजे फलंदाजाचा नक्कीच फायदा होणार आणि हा फायदा आपण पाहिला तर 6 धावसंख्येमध्ये वाढला आणि नक्की एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावा. निर्णय बाकी असेल, बॉल लिगल आहे. 2 चेंडूचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. नक्कीच पाहिलं ना तर उंची आहे या खेळाडूला, नक्कीच ह्याचा आपण जर विचार केलात ना आहे ते लिगल डिलिव्हरी अक्षय गुळेकरच्या माध्यमातून दुसऱ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. तिसरा चेंडू पुन्हा एकदा अनुज राऊतसाठी. पाहिलं बघा, पहिला जसा चेंडू फेकला होता ना, हा सुद्धा चेंडू त्याच पद्धतीने जाणलं ओळखलं, कारण अनुजला अशा प्रकारचे चेंडू भरे खेळता येत नसावेत, ही मात्र पारख ना गोलंदाजामध्ये असावी लागते. कारण बघा, एक चेंडू फुलटॉस गेला, फुलटॉस वरती मारू शकतोय, अन्यथा शॉर्ट पिच टाकला त्याच्यावरती सुद्धा मारू शकतोय. आपण जे जमत नाही ना ते करूया, हे मात्र अक्षय गुळेकरना आपण नेहमीच पाहायला मिळते. आता करून सुद्धा दाखवलंय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. नक्की षटकार आलाय, पण 3 चेंडू मध्ये 6 धावा, 2 निर्धाव चेंडू, ही रणनीती, हे समीकरण, ही गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. चौथा चेंडू स्ट्राईक वरती अनुज. या चेंडूवरती बघा पुन्हा काय घडलं. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू वेगळ्या पद्धतीचा फेकलाय. ठेवणीतले जे चेंडू म्हणतात ना, जी आपली क्वालिटी असते, जी आपली एक ओळख असते ना, तशा प्रकारचे चेंडू फेकण्यामध्ये नेहमी अग्रेसर आपल्याला अक्षय गुळेकर पाहायला मिळतो. आणि अक्षयचं हे षटक आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच षटकार आलाय. याच्यामध्ये खरंच फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथा चेंडू सुद्धा निर्धाव. उर्वरित 2 चेंडू कशा प्रकारचे टाकण्यासाठी सज्ज असेल अक्षय गुळेकर. 5वा चेंडू 2 गोचा असा हा सामना. पुन्हा एकदा तोच खेळाडू अनुज राऊत. हा चेंडू का फुलटॉस होता, या चेंडूवरती मोठा प्रहार नक्कीच केलाय. झेल होणं गरजेचं असेल, नो डाऊट या ठिकाणी झेल झालाय आणि निर्णय येतोय विकेट. डीजे रोकला, झेल पकडली आणि भला मोठा खेळाडू ज्याची ओळख षटकारा चौकासाठी ओळखला जाते असा अनुज राऊत मैदानात बाहेर आलेला पाहायला मिळतोय. या मैदानामध्ये जर आपण विचार केलात ना तर बघा, डावखुऱ्या गोलंदाजाला जे पहिले षटक होतं ते उपयुक्त होतं. त्यावरती जे सूर्यकनी जोरदार प्रहार केला, 26 धावांचं ते जवळपास षटक आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर माहिती होतं की वारा चेंज झालाय, आता माहिती रायटी असलेला फलंदाजाच्या दिशेने आपण मोठे फटके मारू शकतो. पण जास्तीत जास्त स्ट्राईक अनुजकडे ठेवण्याचा प्रयत्न केला, पण अनुजला हा फायदा मात्र कुठेतरी घेता आलाच नसावा. लगेच पुढचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विघ्नेश कटोर. मैदानामध्ये ह्या सुद्धा खेळाडूची आपण रणनीती बघितली ना, फिनिशर म्हणून ओळखला जातो. आता मात्र तिसऱ्या नंबरवरती खेळण्यासाठी सज्ज झालाय. फुलटॉस चेंडू आहे, म्हटलं होतं ना चेंडू बॅट वरती आला तर बराचसा लांब जाणार. धावसंख्या मिळणार या चेंडूवरती 6. येतोय षटकार. डीजे
पाहिलं ना ते हास्य उमटले, कारण नक्कीच त्याला सुद्धा माहिती आहे संधी मिळाली, संधीचं सोनं करायचं आहे. अनुज राऊत नक्कीच माघारी परतलाय. अनुजने जास्त काही केलं नसावं, परंतु ती जबाबदारी आता माझ्यावरती आली. जयेश सुरेकर आणि विघ्नेश कटूर ही जोडी मैदानामध्ये गाजणार हे नक्की. आता मात्र पळो की सळो करून ठेवलंय मुनवली संघाला, ज्या ठिकाणी अक्षय गुळकर चांगली गोलंदाजी करत होता. जवळपास 3 चेंडू निर्धाव फेकले होते, 1 विकेट सुद्धा घेतली होती, परंतु नक्की 2 षटकार खाल्लेला हा गोलंदाज आपलं षटक संपण्यापूर्वी पाहायला मिळालाय. 12 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. एकूण धावसंख्या 38 मैदानामध्ये लागलेले आपल्याला पाहायला मिळते. एक महागडा गोलंदाज आदित्यच्या रूपामध्ये असल्यामुळे नक्कीच दोन आपण जर ह्या गोलंदाजांचा विचार केलात ना, आदित्य कुठेतरी ह्या बरेच दिवसांनी या मैदानामध्ये फ्लॉप गेलेली किंवा एक गचाळ गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. अन्यथा मुनवली संघाकडे एक मोठं योगदान देण्याचा नेहमी त्याचा प्रयत्न असतो. आणि आता मात्र या वर्षोच्या मैदानामध्ये 26 धावांचं षटक प्लस अक्षय गुळेकरांचं 12 धावांचं षटक, एकंदरीत आपण प्लस केलं तर 38 धावा आतापर्यंत मैदानामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज अष्टपैलू खेळाडू मुनवली संघाकडनं जय हनुमान मुनवली संघाकडनं निकेत 31 नंबरची जर्सी परिधान केलेला हा निकेत गोलंदाजीसाठी एक वेगळी अनोखी शैलीमध्ये गोलंदाजी करणार. या ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी सुरेकर वाट पाहतोय मोठे फटके मारण्याची, अशा सुरेकरला आता मात्र रोखून धरण्याचा प्रयत्न निकेतच्या माध्यमातून झालाय. मी नेहमीच म्हणतो की ज्या ज्या दिशेने वाऱ्याची दिशा असते त्या त्या पद्धतीने तो खेळाडू आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत असतो. आता मात्र थोडंसं दडपण वाढले, कारण धावसंख्या कुठेतरी कमी होत चालले. अक्षय गुळेकरांनी हे दडपण टाकलं होतं, आता मात्र यष्टीदिशा भूमिकेमध्ये दिसतोय. क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट सर्जन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. कोणती झेल सुटली नाही, कोणती अतिरिक्त धाव गेलेली नाही आहे, असा हा कर्णधार अक्षय गुळेकर मैदानामध्ये आल्यानंतर ही समीकरण पाहायला मिळालं. चेंडू नंबर 2 पुन्हा एकदा असेल विघ्नेश कटूरसाठी. वाचावं लागेल पहिल्या चेंडूवरती मी काय करू शकतो, काय करून दाखवू शकतो, याचं उत्तम उदाहरण पहिला चेंडू एक षटकार माणूस दाखवलेलं असा विघ्नेश. या ठिकाणी दुसरा चेंडू सुद्धा बघा रोखून ठेवलंय, जखडून ठेवलं. या मैदानामध्ये आपण विचार जर केला तर विघ्नेश कटूर सारखा मोठा खेळाडू आल्यानंतर कुठेतरी मुनवली संघ सुद्धा एक विचार करत असेल की आम्हाला सुद्धा आता थोडंसं रन वाचवावे लागतील. आदित्यचं जे महागडं षटक गेलं होतं ते थोडं कुठेतरी कव्हर करावं लागेल. या अशा प्रयत्नामध्ये आलेला गोलंदाज निकेत यांनी 2 चेंडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे, क्वालिटीच्या पद्धतीचे आपल्या माध्यमातून फेकताना आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू नंबर 3 पुन्हा एकदा जयेशसाठी. जयेशने मात्र ह्या चेंडूवरती एक सोप्या पद्धतीने आपला एक झटकावाला फटका मिळेल षटकार. नक्कीच आता मात्र कुठेतरी लाईन लेनमध्ये थोडासा चेंजेस केलं होतं. नक्कीच ह्या चेंडूला मात्र आता जयेशने ओळखलं आणि ह्या चेंडूवरती पाहिलं तर एक मोठा फटका षटकार सुद्धा लगवलेला सक्सेसफुल फटका आपल्याला पाहायला मिळाला. निकेतला आता मात्र कुठेतरी थोडंसं चेंजअप फेस करावं लागेल. नक्कीच करून सुद्धा दाखवलंय. झेल होणार का? नक्कीच नो डाऊट नो मॅच लँडमध्ये हा चेंडू पडला. नक्कीच 1 धाव या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आता समीकरण असेल ना, कोणतेही चेंडू निर्धाव गेले नाही पाहिजेत, कोणत्याही चेंडूवरती धाव येणं गरजेचं असणार आहे. मग एकेरी असेल, दुहेरी असेल, चौकार असेल, षटकार असेल, धावसंख्या वाढत राहिली पाहिजे असं मात्र लखमादेव नवगावच्या साईडनं समीकरण पाहायला मिळते. कारण नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करणार हा निर्णय त्यांच्या साईडनंच लगवण्यात आला होता. मात्र ह्या समीकरणामध्ये आपण यशस्वी ठरतोय येणारी वेळ समजेल. निकेतचा हा पुढचा चेंडू विघ्नेशकडे आपण जर पाहिलं ना तर आता मात्र आले जे इरादे स्पष्ट केले होते ते मात्र कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळतात. स्वतःवरतीच नाखुश होतोय, स्वतःवरतीच हास्य करतोय. कारण माहिती आहे की चेंडू मारणे योग्य आहेत, ह्या चेंडूमध्ये षटकाराचे चेंडू आहेत. हे ह्या आधीही मी ही कामगिरी करून दाखवलंय. धावसंख्या पहिलं जेव्हा आपण खेळतो ना तर जास्तीत जास्त करण्याचा विचार आपण करत असतो आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपल्याला ती चेसिंग करायची असते. आता मात्र प्रथमतः खेळत असताना जास्तीत जास्त धावसंख्या आमच्या माध्यमातून कशी होईल याकडे लक्ष विघ्नेशचं आहे, परंतु अयशस्वी ठरताना आतापर्यंत पाहायला मिळाला. या पुढील चेंडू पंचांचा इशारा देतोय, दोन्ही हात समांतर करून हा चेंडू वाईट चेंडू असेल आणि या वाईट चेंडूवरती अतिरिक्त 1 धाव, धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झाली एकूण 50 धावा. जे सुरेकरचं या ठिकाणी खरंच कौतुक करावं लागेल. आतापर्यंत चांगलं खेळी करताना आपल्या संघासाठी, नवगाव संघासाठी, लखमादेव नवगाव संघासाठी करताना पाहायला मिळाला आहे आणि अजूनही मैदानामध्ये करताना पाहायला मिळतोय. हा सुद्धा चांगला चेंडू होता. नक्कीच थोडंसं रोखून धरण्याचा प्रयत्न होता गोलंदाज निकेत याचा. पाहता शेवटच्या चेंडूवरती हा गोलंदाज आला, चांगलं षटक फेकण्यामध्ये यशस्वी सुद्धा झाला. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या झाली ती 50 धावा. एकूणच आपण विचार केला ह्या षटकाचा तर जवळपास
12 धावांचं हे लक्ष, म्हणजे अक्षय घोडेकरने जी कामगिरी केली होती. पाणी घेऊन जायचं आहे स्वयंसेवक, प्लीज पाणी घेऊन जा मैदानात. ज्या प्रकारची गोलंदाजी अक्षय गुळेकरच्या माध्यमातून आपण जर पाहिलीत ना, त्याच प्रकारची गोलंदाजी निकेतने सुद्धा करून दाखवलंय. निश्चित अक्षय गुळेकरला एक विकेट घेता आली होती, परंतु निकेतने ती कामगिरी केलेली नाहीये. परंतु भला मोठा खेळाडू ज्याला जय सुरेकर नावाने ओळखलं जातं, विघ्नेश कटोर या नावाने ओळखलं जातं, यांना मात्र रोखून धरलंय, बंदिस्त ठेवलंय. अशी ही गोलंदाजी निकेत आणि अक्षय गुळेकरची आपल्याला पाहायला मिळाली. चला, चौथं षटक वैयक्तिक हे दुसरं षटक असेल अक्षय गुळेकरचं. जी कामगिरी पहिल्या षटकामध्ये केली होती तीच कामगिरी, तशीच कामगिरी आपल्या मुनवली संघासाठी पुन्हा करणार का? पुन्हा तीच ज्योत पतंग ग्राउंड मध्ये ती काढायची आहे प्लीज. चला प्लीज अक्षय गुळेकर आपण सहकार्य करा. सामना आपल्याला लवकरात लवकर संपवायचा, लवकरात लवकर हे खेळायचे आहेत. जास्त टीम मीटिंग घेऊ नका, क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये जास्त वेळ घेऊ नका. आपण पंचांकडे लक्ष, पंच रेडी आहेत आपल्यासाठी. तर जी काही आपली साईड असेल ती पंचांपर्यंत पोहोचवाडी. आपण सामन्याला आपल्या गोलंदाजीला सुरुवात करा. चौथं षटक मैदानामध्ये टाकण्यासाठी सज्ज अक्षय गुळेकर. जय सूर्यकरसाठी सुद्धा चांगला चेंडू होता. नक्कीच म्हटल्याप्रमाणे समीकरण दोघेही फलंदाजांच्या मनामध्ये चालू आहे. नक्कीच ज्याला खेळण्याची संधी मिळणं गरजेचं आहे, ज्याच्या दिशेने वारा वाहतोय, ज्याचा चेंडू वाऱ्याच्या दिशेने ट्रॅव्हल होऊ शकतोय, अशाकडे खेळी करण्याचा प्रयत्न नक्की जय सूर्यकरच्या माध्यमांना आतापर्यंत आपण पाहिलाय. आणि ह्या चेंडूवरती सुद्धा अलगद हाताने कटवलेला हा चेंडू कोणत्या प्रकारे निर्धाव गेला नाही. ह्या चेंडूवरती एक धाव आले आणि ज्या ठिकाणी तिसरं षटक समाप्तीनंतर 50 धावा होत्या, आता मध्ये 50+1 धावसंख्या झाली 51 धावा षटक नंबर 4च्या पहिल्या चेंडूवरती. चला, अक्षय गुळेकर सुरुवात करतात. आता मात्र थोडंसं साईड मध्ये फरक जाणवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या आता मात्र डाव्या साईडला गोलंदाजीला सुरुवात करतील. चेंडू नंबर 2 विघ्नेश कटोरसाठी. हा चेंडू होता. पुन्हा एकदा अक्षय गुळेकर वारंवार चुका करतायत. नक्कीच ह्याच्यावरती सुद्धा असफल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. विघ्नेशला संधी होती या फुलटॉस चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याची, परंतु दबाव दडपण हे दोन्ही गोलंदाज असून द्या, फलंदाज असून द्या, दोघांवरती आपल्याला आलेलं पाहायला मिळतंय. फलंदाजचं पाहिलं तर मोठी धावसंख्या रचण्यामध्ये कल आहे, तर नक्कीच गोलंदाजाचा जास्तीत जास्त चेंडू निर्धाव काढण्याकडे कल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ह्या दोघांच्या युद्धामध्ये आता मात्र गोलंदाज कुठे सक्सेसफुल आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतोय. तिसरा चेंडू अक्षय गुळेकरचा जयेश सूर्यकर साठी. रिवर्सचा फटका, चांगला कनेक्ट शॉट होता. आउटफील्ड अतिशय फास्ट चेंडू सी मारशे बाहेर. चौकार चौकार चौकार. जर पाहिलं तर एक अनोख्या शैलीमध्ये खेळण्याचा जयेशचा प्रयत्न होता, नक्कीच सक्सेसफुल सुद्धा ठरला. आणि ह्या चेंडूवरती 4 धावांचं योगदान जयेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. वैयक्तिक 3 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून जयेश खेळत होता, त्यामध्ये अजून एक छक्का प्लस करा. पाहतोय मोठा फटका येतोय षटकार. धावा मैदानामध्ये आतापर्यंत आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच कुठेतरी धावसंख्येमध्ये रोग धरावा लागेल. नक्कीच अक्षय गुळेकर प्रयत्न करतोय, निकेत प्रयत्न करतोय. ज्या ठिकाणी आदितीची ओव्हर जी 26 धावांची आली होती ती कव्हर करण्याचा प्रयत्न गोलंदाज करताना पाहायला मिळतात, परंतु त्यांच्यावरती सुद्धा वार झालेले आपण पाहिलेत. अक्षय गुळेकर आता कुठेतरी गोलंदाजी करताना कमी पाहायला मिळतोय. चुकी होत आहेत, फुलटॉस चेंडू पडतायत. नक्कीच पाहायचं आहे अंतिम चेंडूपर्यंत वाटचाल करेपर्यंत एखादा खेळाडू माघारी परतेल का, हे समीकरण असेल. पाहायचं या चेंडूवरती काय घडेल.
या चेंडूवरती सुद्धा जोरदार फटका खेचलाय. झेल होईल का? निश्चित प्रयत्नासाठी दाद दिली पाहिजे. 100% एफर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळाले. यश मात्र नक्कीच आलं नाही आणि जीवदान या ठिकाणी पाहायला मिळालं. एक भला मोठा खेळाडू ज्याने आतापर्यंत खेळामध्ये जीवदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय असाच जयेश सुरेकर, की ज्या जीवदानाचा फायदा कुठेतरी जयेश नक्कीच उचलणार, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की ही जीवदान माझ्यासाठी किती महत्वाचं आहे, लखमादेव या संघासाठी किती महत्वाचं आहे. आणि खरंच गोलंदाज ह्यावरती नाखुश असेल, प्रयत्न करणं गरजेचं होतं. नक्कीच प्रयत्नांना दाद दिली जाईल, परंतु यश येणं सुद्धा त्याच प्रकारे गरज होतं. अंतिम चेंडू अक्षय गुळेकरचा पाहायला मिळेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलंय, या चेंडूपासून वाचावं लागेल, विघ्नेशपासून वाचावं लागेल. नक्कीच पण नाही, विघ्नेशकडे ताकद आहे, विघ्नेशकडे फटका आहे, विघ्नेशकडे क्वालिटी आहे. येतोय षटकार, चेंडू झाला फरार. विघ्नेशला ज्यासाठी ओळखलं जातं, विघ्नेशची ज्यासाठी ओळख आहे, प्रत्येक सामन्यामध्ये विघ्नेशला आपण बघितलं जे फटकेबाजी करतो, असा फटका 6 धावांसाठी आलेला पाहायला मिळाला. एकंदरीत धावसंख्या आपण जर विचार केली 69 धावा आतापर्यंत षटक नंबर 4 समाप्तीनंतर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकांचा हा सामना रचलाय. उर्वरित 6 चेंडू ज्या ठिकाणी 69 धावा लागल्यात, कितीपर्यंत मजल मारणार हा लखमादेव नवगाव संघ आपल्याला पाहायचा आहे. आणि दोन्ही भले मोठे खेळाडू, एखाद्याला जीवदान भेटले तर एक जण आता मात्र दाखवून दिले की मी पण मोठे फटके मारू शकतो, माझ्या मैसवर ताकद आहे, का माझी ओळख फिनिशर म्हणून आहे, असा विघ्नेश कटोर आता मध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर धावसंख्या 69 नेऊन ठेवताना आपल्याला पाहायला मिळाला. उर्वरित 6 चेंडू, अंतिम चेंडू आणि एक निर्णायक चेंडू या नवख्या खेळाडूसाठी असतील. नक्कीच गोलंदाजीची मुभा हातामध्ये दिल्यानंतर आपल्याला काहीतरी करायचं आहे, ही जबाबदारी घेऊन गोलंदाज मैदानामध्ये गणेश मध्ये आपल्या शब्दस्थान गणेशाचं नाव आणि असा हा गणेश या ठिकाणी चांगला चेंडू, फसवा चेंडू, जे सूर्यकरला फसवणारा हा चेंडू आपण पाहिलात. नक्कीच गणेश नाव ऐकल्यानंतर आमचा सुद्धा चांगला मित्र, वर्सोली गावचा चांगला खेळाडू गणेश जायनकवा यांची नेहमी आठवण होते आम्हाला. असाच एक रायझिंग स्टार हा सुद्धा मुनवली संघामध्ये गणेश नावाने प्रसिद्ध आहे. 5वं षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी. डेड बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केलं. थोडंसं रनअप मध्ये थोडंसं अडथळा आल्यासारखं वाटतंय. कीचा विचार आपण केला तर ह्या सीझन मध्ये, या हंगामामध्ये, या टुर्नामेंट मध्ये जी खेळपट्टी आहे ती सुद्धा आपल्याला नवीन पाहायला मिळते. त्या सुद्धा हा प्रॉब्लेम सुंदर झेल मिळते विकेट. कालावधीनंतर आता मात्र मुनवली संघाला एक सुखद धक्का आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जयेश सूर्यकर माघारी परतल्यानंतर अर्धा लोड किंवा अर्धा भार मुनवली संघावरचा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. एक जीवदान सुद्धा भेटलं होतं. जीवदानंतर जास्त काही जयेश करू शकला नाही, ही मात्र कुठेतरी मनामध्ये इच्छा होती आणि ते करून दाखवलंय गोलंदाज गणेश यांनी. गणेश आतापर्यंत चांगले असे सुंदर चेंडू आणि जवळपास 47 धावा आपल्या वैयक्तिक खेळी करून जयेश सूर्यकर माघारी परत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जयेशसाठी. खरंच मैदानामध्ये अशी कामगिरी करेल ना, काल मी म्हटलंच होतं की जयेश लडने सुद्धा अशी कामगिरी केली. 2 सामन्यामध्ये वैयक्तिक स्वतःचे अर्धशतक करणारा, 50 धावसंख्या रचणारा आता जयेश लड मैदानामध्ये काल खेळी करताना पाहिला. आणि आज त्याच नावाने प्रसिद्ध असलेला जयेश मैदानामध्ये जयेश सूर्यकर या नावाने प्रसिद्ध असलेला 47 धावांची खेळी करताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिला चेंडू निर्धाव गेलाय, दुसऱ्या चेंडू विकेट आले, तोही चेंडू निर्धाव गेलाय. उर्वरित 4 चेंडू हे आपल्याला निगेटिव्ह पद्धतीचेच फेकावे लागतील, डॉट पद्धतीचे काढावे लागतील. किंबहुना नक्की ज्या ठिकाणी 69 धावसंख्या मैदानामध्ये झाले ती नक्कीच विघ्नेश कटोर नवीन आलेला खेळाडू भाग्येश हा मात्र मोठी करू शकतो. पाहिलं तर बघा, इरादे स्पष्ट केलेत, मोठेच फटके खेळायचे ही जबाबदारी घेऊन आलेला खेळाडू आता मात्र माघारी परतलाय. माथ्यावरती 0 अशी धावसंख्या घेऊन माघारी परततो. मिळतोय विकेट. डीजे
पहिला आपण षटक फेकलं, नक्कीच आपण महागडं षटक फेकण्यामध्ये आपण अयशस्वी ठरलो, नक्कीच आपलं संघ कुठेतरी आपल्यावरती नाराज असेल. परंतु जे काही आपल्याला फिल्डिंगच्या रूपामध्ये करता येईल, क्षेत्ररक्षणाच्या रूपामध्ये करता येईल ना, मी 100% योगदान देणार हे आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ज्या ज्या ठिकाणी फिल्डिंग सेट केली, ज्या ज्या ठिकाणी आदित्यला ठेवला, त्या त्या ठिकाणी परिपूर्ण 100% आपलं योगदान दिलं आणि 2 गडी बाद करत, 2 झेल पकडत, 2 मोठे हादरे आता मात्र आदित्यने आणि गोलंदाज गणेशने देताना पाहिलेत. नक्कीच एक जर्सी नंबर 10 गणेश नावाने प्रसिद्ध असलेला मुनवली संघामध्ये खेळत असलेला गोलंदाज नंबर 5 हा मात्र आता कामगिरी चांगल्या पद्धतीने पार पाडताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 3 चेंडूवरती एकही धाव दिलेली नाहीये, प्लस 2 विकेट घेणारा गोलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच गणेशसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा सुद्धा चेंडू खतरनाक चेंडू होता, पंचांकडे आपली मागली, पंच सुद्धा चेंडूवरती खुश आहेत, म्हणतायत मिळे या चेंडूवरती विकेट. ओ यू टू आउट. तर मुनवली संघाकडनं साईराज वर्सुल आयोजित ह्या सामन्यांमध्ये पहिले हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. मुनवलीचा हा गोलंदाज असेल गणेश. खच कौतुक करावं लागेल, बरेच टाइमानंतर असं काहीतरी घडतं आणि ते घडून दाखवण्यासाठी ती जिद्द लागते, ते आपल्या अंगणामध्ये एक कला लागते, ते मात्र गणेशने करून दाखवलंय. नक्कीच गणेश नाव हे नौकं नाव असेल मुनवली संघाकडनं, मी तरी प्रथमतः ऐकतोय, परंतु जी जबाबदारी दिली ना, मी नेहमी म्हणत असतो की अक्षय गुळेकर कुठे ना कुठे करून दाखवतो. पारख आहे या खेळाडूमध्ये, ज्याच्यामध्ये खेळण्याची क्षमता आहे ना, त्याला कसं पुढे घेऊन जाता येईल ह्याची नेहमी एक पारख ठेवणारा अक्षय गुळेकर अशा ह्याच्या माध्यमातून घडलेला हा गणेश एक चांगली कामगिरी आपल्या षटकाच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक करताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडूमध्ये एकही धाव नाही, पहिला चेंडू निर्धाव आणि उर्वरित 3 चेंडूवरती WWW विकेट. हा सुद्धा चेंडू चांगला होता, थोडासा आपण ग्राह्य धरणार नाही, परंतु बॅक टू बॅक चौथा बळी घेणारा गणेश ठरतोय. आणि स्वर्गीय जयदीप बना यांच्या स्मरणार्थ त्यांचे वडील शेखरजी त्याच्या स्मरणार्थ गणेशसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आले. सामना संपल्यानंतर आपण कलेक्ट करायचं आहे. खरं सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 5 चेंडूमध्ये जशी गोलंदाजी पाहिजे होती ना, जी आदित्यची आपल्याला कव्हर करायची होती गोलंदाजी, थोड्या धावा वाचवायच्या होत्या, ती गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. अंतिम चेंडू, या चेंडूवरती मात्र थोडस विघ्नेशनी लक्ष ठेवलं होतं आणि मोठा फटकार येतोय, येतोय षटकार डीजे. षटकार खाला, फलंदाज सुद्धा मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत असतो, पण अफलातून गोलंदाजी करताना गणेश ह्या ठिकाणी पाहिला. नक्की ज्या ज्या ठिकाणी चांगलं करतं ना, साईराज वर्सुली संघ किंवा किंबहुना त्यांचे सर्व मान्यवर हे दाद देत असतात. अशाच प्रकारे स्वर्गीय जयदीप यांच्या स्मरणार्थ नक्कीच 500 रुपयाचं गणेशसाठी बक्षीस सुद्धा आलेलं आहे. ते नक्की प्लीज आपण त्यानंतर घेऊन जायचं आहे. तर आपण विचार केला 5 षटकांचा, तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावा झाल्यात आणि आयोजकांच्या निर्णयानुसार कंपल्सरी चेसिंग नियम आहे, 76 धावांचं लक्ष्य असेल येणाऱ्या 5 षटकांमध्ये जय हनुमान मुनवली संघासमोर. तसेच अजून एक वैयक्तिक बक्षीस या आपल्या गावचे किंवा एक प्रामुख्याने आपण ज्यांचं नेहमी कौतुक केलं जसं असं नितीनजी आवारी आणि हर्षलजी आवारी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या हॅट्रिकसाठी गणेशसाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचं बक्षीस आले. एक वैयक्तिक एकूण 1000 रुपयांचं बक्षीस पत्र धरलेला हा गणेश मैदानामध्ये गोलंदाजी आपल्या करताना पाहायला मिळालाय. खरंच खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळाला आणि आता मात्र आमंत्रित केले पुढच्या सत्रासाठी, या ठिकाणी 76 धावांचं टार्गेट असेल. 76 धावा आपल्या मैदानामध्ये जिंकण्यासाठी काढाव्या लागतील. अशा प्रयत्नामध्ये जे हनुमान मुनवली संघ खेळताना पाहायला मिळेल. तर नक्कीच पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर चांगलं धावांचं योगदान नवगावच्या साईडना. बॉल द्यायचे तर स्वयंसेवक बॉल द्या प्लीज. आणि मात्र आता पुढचा आवाज, एक गोड आवाज आपल्याच भागातील एक सुंदर आमचे गुरुवर्य असलेले असे सौरभजी भुरे सर यांना विनंती करतो की पुढचा संवादाचा भार आपल्यावरती मी देतोय. धन्यवाद.
हॅलो. व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अमोलजी पाटील यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. खऱ्या अर्थानं जुने खेळाडू आहेत, नौकार संघाचे माजी विकेट कीपर म्हणून त्यांना खेळताना आम्ही सुद्धा पाहिलंय. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय आपल्या विभागातील एक सुंदर असे कारागीर आहेत, म्हणजेच त्यांचं स्वतःचं वर्कशॉप आहे. नौखार मधील ते रहिवासी आहेत, परंतु ते संभाजी वाडा येथे त्यांचं वर्कशॉप आहे. आणि एक सुंदर असे विकेट कीपर सुद्धा होते, असे अमोलजी पाटील यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. जगदीशजी बना यांना मी विनंती करतोय की आपल्या हस्ते सन्माननीय अमोलजी पाटील यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं आणि मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन येथे अमोलजी पाटील यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. या क्रिकेट मॅच साठी आपली उपस्थिती दर्शवलीत, आपला बहुमूल्य वेळ खर्च केलात, त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सामना पाहतोय आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. पहिला सामना जयमल्लार वरसुली संघ जिंकला, दुसरा सामना जयदीप बना पुरस्कृत साई राज वरसुली हा संघ जिंकला. तिसऱ्या सामन्यामध्ये आपण लढत पाहतोय. पहिले दोन्ही सामने लो स्कोरिंग, तिसरा सामना इथे मात्र हाय स्कोरिंग आपण पाहतोय. तब्बल 76 धावांचं टार्गेट येथे लखमादेव नौगाव संघाने जय हनुमान मुनवली संघासमोर ठेवलंय. 47 धावा बनवल्या जयेश सुरेकरने आणि त्यानंतर इतर कोणत्याही फलंदाजाने म्हणावी तशी साथ दिली नाहीये. विघ्नेशने ते मात्र एक चांगला खेळ केला, 2 6 मारत 16 धावा त्याने बनवल्या. तर त्यानंतर तिसऱ्या कुणीही फलंदाजाने चांगली खेळी येथे मैदानावरती करताना आपण पाहिलेलं नाही. शेवटची ओव्हर गणेशने ते मात्र त्या षटकामध्ये हॅट्रिक मिळवली आहे. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा येथे मी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप. फलंदाज आदित्य भगतचा येथे मात्र पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप केलाय. हार्डलेनचा चेंडू पूल मारण्याचा नक्कीच हा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटचा अगदी वरच्या बाजू स्पर्श होऊन पूल मारण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज लागली, झेल येथे मात्र सुटलाय. पहिल्या चेंडूवरती येथे मात्र फलंदाजाला जीवदान मिळालंय. कालच्या दिवसामध्ये पहिला सामना 76 धावा इथे गावदेवी वायशेत संघाने चेस केल्या होत्या. यावेळचा चेंडू ऑफ स्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डाऊन द लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. पहिली धाव धावफलकावरती जय हनुमान मुनवली या संघाची धावफलकावरती. डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर एक डीप मिड विकेट, असे दोन क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर. सुजलने आपल्या गोलंदाजीवरती येथे ठेवलेत. सुजलच्या षटकात पुढे चेंडू, यावेळच्या चेंडूवरती लॉफ्ट केलाय. वायडेश लॉंग हॉर्न मधून येतोय चेंडू, सीमा रेषा बाहेर, चौकार. एक सुंदर असा स्ट्रोक येथे आदित्य भगतच्या बॅट मधून आलाय. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. राईट मोर द विकेटने मारा करत असताना आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खूप काळ हवेत. मिडॉनचा क्षेत्ररक्षक येथे चेंडू खाली. झेल पकडलाय फलंदाज क्रमांक पहिला येथे बाद. आदित्य भगत 4 धावा काढून येथे मात्र बाद.
ती आदित्यची जागा भरून काढण्यासाठी पुढील चेंडू मिस टायमिंग फटका. चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. चेंडू सीमारेषा बाहेर मारायचा होता. चेंडू यावरती येते मात्र स्ट्रोक थोडासा येते मात्र गडबडला जरूर होता. कारण चेंडू ऑन साईडला मारायचा होता. बॅटच्या इथे पुन्हा एकदा लिडिंग एज लागली होती, ज्या पद्धतीने आदित्यची पहिल्या चेंडूवरती लागली होती. परंतु इथे मात्र चौकार येतोय. जवळपास 15च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. एक चांगली सुरुवात होणं अपेक्षित आहे. ती सुरुवात आतापर्यंत तर मिळाली आहे. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 9 धावा धावफलकावरती आल्यात. उभ्या राईट मुहूर्त विकेटने मारा करतोय सुजल. यावेळी सुंदर ड्राईव्ह मारलाय मिडऑफच्या दिशेने. येथे मात्र एक चिकी रन. फलंदाज निकेत. आदित्य येथे मात्र बाद झाला. आदित्य बाद झाल्यानंतर निकेत आणि फलंदाज अक्षय गुळेकरला सुद्धा येथे मैदानावरती चांगला खेळ करून दाखवावा लागणार आहे. अक्षयची जर बॅट येथे मैदानावरती चालली ना तर नक्कीच या सामन्याचं चित्र तो कुठल्याही क्षणाला बदलवू शकतो, अशी त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे. सुजल या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. शेवटचा चेंडू येथे मात्र द्रुत गतीने टाकलेला हा चेंडू उजव्या स्टिचच्या थोडासा बाहेरून गेलाय. षटक क्रमांक पहिलं पूर्ण झाल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती. आदित्यने पहिलं षटक प्रथम 17 मध्ये फेकलं होतं. आदित्यने तब्बल 26 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. त्यानंतर 2 षटकं 12-12 धावांची आली. चौथं षटक अक्षयचं पुन्हा एकदा इथे महागडं ठरलं. शेवटच्या ओव्हरमध्ये गणेशने इथे मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक पहिलं पूर्ण 10 धावा धावफलकावरती आल्यात. एक गडी बाद झालाय. असं हे चित्र मैदानावरती जय हनुमान मुनवली संघाचं पाहतोय. तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येतोय जयेश सुरेकर. त्याच्या बॅटिंग मधून आपण एकूण 47 धावा पाहिल्या. कालच्या दिवसामध्ये एकूण 3 50s आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 जयेश लटने ते 2 50s लगावल्या होत्या आणि 1 50. परंतु तो सामना एका धावेने पराभूत झाला. जय हनुमान मिळकतकार प्रणित मात्रेने काल मात्र 74 धावांची खेळी साकारली 15 चेंडूंचा सामना करत असताना. तर जयेश सुरेकर गोलंदाजीसाठी आला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बीच एंड कडून मारा करत असताना पहिल्या चेंडूवरती सुरेख स्ट्रोक मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. सुरेख असा फटका, चौकार. स्ट्रोक मिड ऑफ क्षेत्ररक्षक पॉवर प्ले मध्ये होता आणि त्याचा फायदा इथे या चेंडूवरती मिळवलाय. चांगला फटका, चांगल्या रीतीने इथे चेंडूवरती गॅप शोधून काढली आहे मिड विकेटच्या दिशेने. लॉंग ऑन मधून अनुज राऊत अगदी सेफ क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं अनुज राऊत येथे मात्र तेथे क्षेत्ररक्षण करतोय. संघाची धावसंख्या येथे मात्र 15 वरती पोहोचली आहे. 15 धावा धावफलकावरती. 8 चेंडूंचा अद्यापर्यंत खेळ झालाय. 22 चेंडूंमध्ये 61 ची गरज आहे. अक्षयचा फटका इथे मात्र गडबडलाय. बरेचसे क्षेत्ररक्षक येथे मात्र नक्कीच आले होते, परंतु स्वतः जयेश सुरेकर येथे चेंडू पर्यंत पोहोचलेत. अक्षयला येथे मात्र आपली विकेट गमवावी लागते. दुसरा हादरा बसतोय जय हनुमान मुनवली संघाला. मैदानावरती समीर
समीरला इथे मात्र आपल्या मनगटातली ताकद मैदानावरती दाखवावी लागणार आहे. मनगट जरूर त्याला इथे दाखवावी लागणार आहेत. मनगटामध्ये असलेली ताकद मैदानावरती सिद्ध करून दाखवावी लागणार आहे. परंतु ह्या चेंडूवरती मात्र डॉट बॉल येतोय. धावसंख्या मात्र 15 धावा धावफलकावरती स्थिर. चौकार मारल्यानंतर जयेशने ते मात्र आपल्या गोलंदाजीवरती आपल्या गोलंदाजीतील टप्प्यामध्ये थोडेसे बदल केले आणि त्यावरती येथे मात्र त्याला यश मिळताना दिसतंय. यावेळच्या चेंडूवरती थोडेसे थांबून फलंदाजाने समीरच्या बॅट मधून येत आहे एक अप्रतिम असा फटका. डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर षटकार. चेंडू लूज टाकलाय आणि लूज चेंडूचा इथे मात्र खरपूस असा समाचार समीर या फलंदाजाने घेतलाय. पुढे चेंडू आणखीन एक. वा भाई वा. ओव्हर पिच चेंडूला इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर असा फटका खेळलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय समीरच्या बॅट मधून दुसरा षटकार. स्वर्गीय कुमार जयदीप बना स्मृती चषक 2026 आपण पाहतोय. समीरने 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले आणि समीरने इथे मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा जान टाकली आहे, जान आणली आहे. कारण क्रिकेटचा हा खेळच मित्रांनो असा आहे ना की कोणत्याही क्षणाला कुठल्याही ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं सामना फिरू शकतो. कारण 2 सिक्स आलेत. स्कोरशीट वरती लगेच धावा इथे मूव झाल्यात. 27 धावा धावफलकावरती पोहोचल्यात. जिंकण्यासाठी आता मात्र टार्गेट 3 षटकांमध्ये 49 धावांचं. 49 धावांचं टार्गेट या मैदानावरती निघू शकतं. या मैदानावरती या धावा होऊ शकतात. हे आपण बऱ्याचदा या मैदानावरच्या खेळामध्ये पाहिलंय. यानंतर होणारा सामना असेल जय मल्हार वर्सोली विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ. येथे सेकंड राऊंडचा सामना आपण खेळवणार आहोत. चला लखमादेव नवगाव सामन्याला सुरुवात करा. अनुज राऊत येथे गोलंदाजीसाठी आलाय. हे अगदी कमी वयापासूनच अनुजने आपल्या खेळाने अनेकदा प्रभावित केलंय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने खऱ्या अर्थानं सुरुवात केली होती. कारण 7-8 वर्षापूर्वी जर आपण पाहिले अंडर 20 अंडर 19 या स्पर्धा अनुजने कित्येक स्पर्धा त्याने गाजवल्यात. बॅटची इथे मात्र लीडिंग एज लॉंग स्टॉप रिजन मध्ये इथे मात्र झेल पकडला गेलाय. फलंदाज क्रमांक 3 निकेत येथे मात्र बाद. गुडलेनबरचा बॉल होता. ऑन साइडला इथे खेळण्याचा फलंदाजाने प्रयत्न केला आणि बॅटची इथे लिडिंग एज घेऊन फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक श्वेतने इथे मात्र कॅच पकडलाय. षटक क्रमांक 30 सुरू आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेट मिळते. 17 चेंडूंमध्ये अजून 49 धावा पूर्ण करायच्या आहेत. अक्षय फलंदाजीसाठी आलाय. अनुजचा हा चेंडू अक्षयसाठी. अक्षयने पुन्हा एकदा त्याच एरियामध्ये फटका मारलाय. बिहाइंड द विकेट येथे मात्र एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. सिंगल धावेने ते मात्र धावफलक थोडंसं हलतंय. 28 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 16 चेंडूंमध्ये अजून 48 धावा पूर्ण करायच्या आहेत. 16 चेंडूंमध्ये 48 धावा. आव्हान थोडंसं कठीण आहे.
परंतु ते कठीण आव्हान समीरची बॅट जर लागली तर सोपं होऊ शकतं. अनुजचा हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर अगदी वाईड लाईन वरती सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये. निकेतचं राहणं मैदानावरती खूप गरजेचं होतं. त्यानंतर त्या षटकामध्ये सुद्धा मागील षटकामध्ये अक्षयची विकेट गेली. अक्षयची विकेट ही जयहनुमान मुलवणी संघासाठी खूप महत्वाची होती. अनुजचा हा चेंडू मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज अनुजने इथे मात्र कॅच ड्रॉप केलाय. अगदी साधा सोपा इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. अशा प्रकारचे कॅच खूप कमी वेळेला अनुज कडून ड्रॉप होत असतात, कारण एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून सुद्धा अनुजकडे आपण पाहतो. तत्पूर्वी येथे मात्र एक सिंगल धाव मिळेल. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. 29 रन्स, 29 धावा. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 14 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. अक्षय स्टंप सोडून इनसाइड आउट खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. चेंडू बॅट वरती घेणं खूप गरजेचं आहे, कारण हे षटक सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं कलाटणी देणारं षटक ठरलंय की काय, असं लखमादेव नवगाव संघाच्या दृष्टीने हे खऱ्या अर्थानं महत्वाचं षटक ठरलंय. अनुजचा हा चेंडू अक्षयसाठी आखूट टप्प्याचा चेंडू, पूल मारण्याचा नक्कीचा प्रयत्न होता. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. षटक क्रमांक 3 पूर्ण झाली आहेत. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्या. सामन्याला खऱ्या अर्थानं ट्विस्ट निर्माण या षटकांमध्ये झालाय. 5 षटकांचा सामना असला ना की हा फायदा खऱ्या अर्थानं होत असतो. एक चांगलं षटक फेकलं ना की नक्कीच मॅच मध्ये येत असतो. 4 षटकांमध्ये तोच फरक आपल्याला नक्कीच जाणवतो. 3 षटकांमध्ये अजून फरक आपल्याला जाणवतो. 2 षटकांमध्ये तर चित्र कधीही कोणत्याही क्षणाला नक्कीच बदलू शकतं. म्हणून जास्तीत जास्त कमीत कमी 5 षटकांचे सामने येथे होणं खूप गरजेचं आहे. याच वर्षाच्या शेवटचा स्पर्धा खारेपाट विभागामध्ये असते, आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये असते. बालवीर युवक चषक, तेथे मात्र 6 षटकांचे सामने, 5 षटकांचे सामने, कमीत कमी 4 षटकांचे सामने येथे तिथे पाहायला मिळत असतात. जयेश सुरेकर वन्स अगेन गोलंदाजी मार्क वरती, वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 4थं षटक घेऊन जिंकण्यासाठी खूप धावांची आवश्यकता आहे. समीर येथे मात्र लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नात होते. चेंडूला टर्न येथे मात्र मिळतोय. कुंदन अगदी विकेटला चिपकून येथे किपिंग करतायत. धावसंख्या येथे मात्र 29 धावा धावफलकावरती स्थिर. 11 चेंडू 47 धावांची गरज आहे. समीर वन्स अगेन येथे मात्र बीट होतोय. या जयेशला मागील षटकातील जयेशच्या 5व्या आणि 6व्या चेंडूवरती समीरने येथे षटकार ठोकला होता. धावसंख्येमध्ये येथे मात्र कोणताही बदल होत नाहीये, कारण लागोपाठचे 2 चेंडू जयेशने येथे मात्र आपल्या गोलंदाजीवरती बीट केलं. यावेळेला चेंडू मात्र रडार मध्ये आलेल्या चेंडूला इथे मात्र समीर सोडत नाहीये. चेंडू जाईल काऊ कॉर्नर, सीमारेषा बाहेर, षटकार. कारण उन्हाचा रिफ्लेक्ट येथे होतोय, खेळाडूंना सुद्धा त्याचा त्रास होतोय. ज्या 4 व्हीलर आहेत ना, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्या 4 व्हीलर आपण विरुद्ध ठिकाणी लावा. आणखीन एक मोठा फटका, चेंडू हवेत, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक मोठी धाव घेत. चांगला प्रयत्न होता, प्रयत्न येथे मात्र सक्सेसफुल होत नाहीये. प्रयत्नांना नक्कीच येथे दाद द्यावी लागेल. प्रयत्न येथे अपयशी ठरतायत. चेंडूवरती मात्र 2 धावा मिळत आहेत. तेथे साईराजचे स्वयंसेवक आहेत. ज्या कोणाच्या गाड्या आहेत त्या गाड्या त्या प्लीज बाजूला करायला सांगा, आणि ते खूप त्रास होतोय. सर्वांनीच सनग्लास घातलेला नाहीये आणि सर्वांचा सनग्लास येथे पोरलाइज नाहीये. तत्पूर्वी येथे मात्र हा चेंडू डॉट येतोय. धावसंख्या येथे मात्र स्थिर आहे. जिंकण्यासाठी 7 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज. ओव्हरफिट चेंडू, आणखीन एक मोठा फटका. समीरच्या बॅट मधून आलेला हा 4था षटकार.
43 धावा जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. 6 चेंडू 33 धावा. सामना कठीण आहे. तसं पाहिलं तर कमीत कमी 5 मोठे स्ट्रोक मारावे लागणार आहेत. 6 चेंडूंमध्ये 33 धावा खूप कठीण काम आहे. 6 चेंडूंमध्ये 30 धावा निघताना पाहिलंय. 6 चेंडूमध्ये 36 निघताना सुद्धा पाहिलंय. 2 वेळेला 6 बॉलमध्ये 43 एका गोलंदाजाला मारलेलं सुद्धा आम्ही पाहिलंय. 38 धावा सुद्धा नक्कीच एका गोलंदाजाने खर्च केलेल्या त्या सुद्धा आम्ही पाहिल्यात. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये नक्कीच बऱ्याचशा घडामोडी या घडत असतात. अनेक गोष्टी निर्माण या मैदानावरती होत असतात. आर्यन येतोय गोलंदाजीसाठी. ही आर्यनची गोलंदाजी. चला स्वयंसेवक त्या प्लीज गाड्या काढायला सांगा ना. ज्या कोणाच्या गाड्या आहेत ना त्या सो प्लीज जरा बाजूला करा. आर्यन गोलंदाजीसाठी आलाय. आर्यनचा पहिला चेंडू येथे चांगला आलाय. चेंडू इथे मात्र डॉट. समीरने इथे स्ट्राईक घेतली आहे. अक्षयला इथे मात्र बाद व्हावं लागतंय. रन आउटची विकेट येथे अक्षयने सॅक्रिफाईस केले. फलंदाज क्रमांक 4 येथे बाद. पाच चेंडूमध्ये 33 धावांची गरज. एखादी चूक गोलंदाजाने केली तर नक्कीच सामना बनू शकतो. समीरने इथे खेळलेला फटका. चेंडू हवेत डीप एक्स्ट्रा कव्हर मधून. बाबू इथे मात्र कॅच ड्रॉप करतोय. तर या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं ना तर 2 महत्वाच्या खेळाडूंकडून इथे कॅच ड्रॉप झाली आहे. हर्षल एक अशी स्पर्धा पाहिली होती. खारेपाट प्रीमियर लीग झाली होती. असा एकही सामना घडला नव्हता. तत्पूर्वी हा चेंडू समीरने इथे मात्र चेंडूला उडवलाय. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. समीरच्या बॅट मधून आलेला हा 5वा षटकार. एक स्पर्धा केली होती. 5 दिवस ती स्पर्धा चालली होती आणि असा एकही सामना घडला नव्हता ना की त्या मॅच मध्ये कॅच ड्रॉप झाला नव्हता. एकही सामना असा घडला नव्हता. फायनल मॅच पर्यंत सर्वच्या सर्व सामन्यामध्ये कमीत कमी 2 कॅच ड्रॉप झाले होते. म्हणजेच याचा एकच गोष्टीचा अभाव म्हणजेच ओपन प्रॅक्टिस बंद झाली आहे. फिल्डिंग प्रॅक्टिस कमी आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा चेंडू येथे मात्र डॉट. षटकार आल्यानंतर येथे मात्र आर्यन येथे चांगला कमबॅक करतोय. जय मल्हार वर्सोली संघाचा संघनायक कृपया प्लीज टॉस साठी यायचं आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक. आर्यन येथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. षटकार मारलाय जरूर कारण आजकालच्या क्रिकेटमध्ये 1-2 6 आपण पाहत असतो. येथे मात्र स्ट्राईक जरूर रोटेट झाली आहे. मात्र 1 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी खूप धावांची आवश्यकता आहे. 25 धावा 1 चेंडूंमध्ये पूर्ण करायच्या आहेत. बघूया हा चेंडू. यावेळचा चेंडू यॉर्कर. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली आहे आर्यनने. मात्र सामन्यावरती अगदी निर्विवादपणे लखमादेव नौगो संघाने वर्चस्व मिळवलंय. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय. 47 धावा ज्याने फलंदाजी करत असताना बनवल्या. गोलंदाजी करत असताना एका फलंदाजाला त्याने बाद केलं. असा अष्टपैलू खेळ करणारा